आएंगे तो हजार आएंगे, इस देश के दीवाने बेशुमार आएंगे, इस देश के दीवाने बेशुमार आएंगे। और जब जब छाएगा इस वतन पे गुलामी का अंधेरा, और जब जब छाएगा इस वतन पे गुलामी का अंधेरा, तो यहाँ के नौजवान भगत सिंह का लेकर किरदार आएंगे, भगत सिंह का लेकर किरदार आएंगे। आज आपण सर्वजण एकत्र आलो आहोत एक अत्यंत पवित्र, गौरवशाली आणि ऐतिहासिक दिवस साजरा करण्यासाठी। 15 ऑगस्ट म्हणजे भारतीय स्वातंत्र्य दिन। हा दिवस केवळ एक तारीखच नाही, 1947 साली या दिवशी आपल्या भारत देशाने ब्रिटिश सत्तेच्या दीर्घकाळाच्या गुलामगिरीपासून पूर्णपणे स्वातंत्र्य मिळवले। हा दिवस केवळ एक तारीखच नाही, तर लाखो स्वातंत्र्य सैनिकांच्या बलिदानाची साक्ष देणारा एक अभिमानाचा दिवस आहे। ब्रिटिश सत्ता आपल्या भारतामध्ये 1857च्या आधीपासून फिरवली होती, पण 1857 साली झालेला पहिला स्वातंत्र्य संग्राम, ज्याला आपण 1857चे बंड असे म्हणतो, याने संपूर्ण भारतीयाच्या मनात स्वातंत्र्याची ज्योत पेटवली। त्यानंतर महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली सत्याग्रह, हिंसात्मक आंदोलन, दांडी यात्रा, छोडो भारत आंदोलन आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी स्थापन केलेल्या आझाद हिंद सेना या सर्व चळवळींनी ब्रिटिश सत्तेला हादरवून सोडले। आजच्या दिवशी आपल्याला महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू, नेताजी सुभाषचंद्र बोस, लोकमान्य टिळक, भगतसिंग, चंद्रशेखर आझाद, झाशीची राणी लक्ष्मीबाई अशा अनेक ज्ञात अज्ञात वीरांना नम्र अभिवादन करायला हवे। त्यांच्या पराक्रमामुळेच आज आपण मोकळा श्वास घेत आहोत। स्वातंत्र्यानंतर आपल्या भारत देशाने अनेक क्षेत्रामध्ये प्रगती केली। शेती, उद्योग, विज्ञान, तंत्रज्ञान, आरोग्य, शिक्षण आणि संरक्षण अशा अनेक क्षेत्रामध्ये आपल्या भारताने जागतिक स्तरावर स्थान प्राप्त केले। इस्रोच्या यशस्वी अंतराळ मोहिमा, भारताचे अन्नधान्य स्वयंपूर्ण होणे, माहिती तंत्रज्ञानात आघाडी या सर्व गोष्टीत आपण अभिमानाने उभे राहिलो। स्वातंत्र्याचा दिवस आपल्याला आपल्या देशप्रेमाची, कर्तव्याची आणि जबाबदारीची जाणीव करून देतो। केवळ झेंडा फडकवून, गाणी गाऊन आणि शुभेच्छा देऊन आपली जबाबदारी संपत नाही। आपल्या सर्वांना या देशासाठी काहीतरी सकारात्मक करणे गरजेचे आहे। आज आपण विचार करूया, आपण शाळेत मनापासून शिकतो का? आपण आपले कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडतो का? स्वच्छता राखतो का? आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपण आपल्या देशाविषयी अभिमान बाळगतो का? या सर्वांचे उत्तर जर होय असेल तरच आपण खरे देशभक्त आहोत। आपण आज हे जे स्वातंत्र्य अनुभवतो आहोत, यामागे लाखो स्वप्न, लाखो बलिदाने